तर ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवरून विरोधकांकडून आता संशय व्यक्त होतोय। मोकळी जागा असूनही अग्निशमन दल उशिरा का पोहोचलं असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय। ईडीने स्वतःच कार्यालय जाळून घेतलं, हर्षवर्धन सपकाळ यांनीही हा आरोप केलाय। तर ईडी ऑफिसमधील प्रत्येक कागदपत्र सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे। जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला। एवढं टेक्नॉलॉजी आणि एआय आणि काय काय चालू आहे, मग एकदा फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना, आणि नसला त्याची बी शॉकिंग। म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार? बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच। आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही। आता लावली का लागली हे परमेश्वराला माहिती, पण कालचक्र आहे, उलटं फिरून आलं ना। म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती 6व्या माळ्यावर लावली होती, अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताची सत्ताधारी करत होते। आता म्हणायला जागा आहे ना, कारण का सगळे त्यांचेच, म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडीत अडकले, ईडीत अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले, आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशयाला जागा आहे।